सगळ्यात सोपं असं बटर चिकन, काहीच झंझट नाही आणि काहीच नाही की बाबा बटर चिकन म्हटल्यावर असं वाटतं ना कधी होईल हे की नाही. पण एकदम सोपी रेसिपी आहे ही. आणि रेसिपी पहा, फक्त कांदा, टमाटर, आलं, लसूण, कांदे असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं अर्धा ग्लास की बाबा ते शिजेल. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत लगेच चिकन मॅरिनेट करून घेतलं. चिकनमध्ये काय टाकलं, हळद, लाल मसाला, तंदुरी पावडर, मीठ आणि थोडंसं तेल टाकून ठेवायचं जर वाटलं तर, नाही तर तशी काही गरज नाही. आणि तो मसाला जोपर्यंत थंड होतो ना तोपर्यंत हे चिकन ना 20 मिनिटांनंतर असं शिजायला ठेवून द्यायचं. शिजायला म्हणजे खूप जास्त पण नाही शिजवायचं, तशी काही गरज पडत नाही, पण शिजवून घ्यायचं की बाबा नंतर काही इतका वेळ लागणार नाही म्हणून. आणि त्या मसाल्याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं. तो मसाला दळायला गेला की ज्या कढईत मी चिकन शिजवलं ना त्याच कढईमध्ये मी चिकन टाकणार आहे परत. आणि मग मसाल्यामध्ये बटर टाकलं. हळद नाही टाकायची आता, फक्त मी गरम मसाला टाकला होता थोडासा आणि मालवणी मसाला. चव काही इतकी बदलत नाही, लगेच थोडासाच टाकायचा आहे. आणि सगळं झाल्यानंतर आहे ना मस्त चिकन वगैरे टाकून दिलं की 5-10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा काय करायचं, 5 मिनटं अजून ते शिजू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मस्त असं बटर चिकन तयार होऊन जातं. एकदम सोपं. आणि गरम गरम भाजीवर बटर टाकायचं. ते हमखास वितळणारच ना, चव लागणारच बटरची. खूप छान लागतं. मस्त करून पहा एकदा.